स्वराज साहेब, आपलं जी कंबरदुखी सुरू झाली कंबरदुखीचं कारण आहे चकती. मणक्यामध्ये दोन मणक्यांमध्ये चकती असते. म्हणजे काय की हे आपले कमरेचे 5 मणके आहेत. ह्या मणक्यांमध्ये ही चकती आहेत. जेव्हा तुम्ही ती पाण्याची जी कॅन उचलली, समोर वाकली, तेव्हा तुम्हाला ते तिचं भरल्यासारखं झालं. त्याचं कारण आहे की तेव्हा थोडीशी चकती तुमची फाटली इथे. त्याला आम्ही ॲन्युलर टियर म्हणतो. म्हणजे काय की चकती आजूबाजूला हे ॲन्युलस फायब्रोसिस आम्ही म्हणतो. त्याच्या आतमध्ये एक छोटासा कसा लवचिक पदार्थ असतो, पल्पसस. तर इथे थोडंसं आपलं फाटलं गेलं आहे. तर आता कंबर दुखते काय? त्याला डिस्कोजेनिक बॅकएक का म्हणतो? डिस्को म्हणजे चकतीपासून उद्भवलेली ही कंबरदुखी आहे. इथे थोडेसे एक नर्व्ज असतात, नर्व फायबर्स. तर त्याचं कारण आहे केमिकल आणि मेकॅनिकल इरिटेशन होते नर्व फायबरचं. त्यामुळे तुम्ही समोर वाकले, कारण की चकती समोरच्या बाजूला आहे, की तुम्हाला दुखणं जाणवतं. आडवे असले किंवा टेकून बसल्यावर तुम्हाला बरं वाटतंय. आय वूड से की सध्या टियर असं काही फाटून कोणती चकती नसांवर वगैरे दाबत नाही. ते तुम्ही न्यूरोलॉजिकली खूप नील आहात. कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट ठेवूया. एक शांतपणे 10 दिवस झोपून राहायचं आहे. काही गोळ्या औषध देतो. गोळ्या औषध म्हणजे काय की ती आपल्याला सुजन आजूबाजूची कमी करायची, म्हणजे नसांना इरिटेट नाही होणार आणि तुम्हाला दुखणी जाणवणार.